नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका चुकीबद्दल बोलणार आहोत, जी चूक जाणून अजाणून प्रत्येक नात्यात होत असते आणि हळूहळू नातं आतून मोडते. मित्रांनो, स्त्री-पुरुष नात्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे एकमेकांना गृहीत धरणे. नातं नवीन असताना वेळ असतो, काळजी असते, बोलणी असते, ऐकणे असते. पण जसं नातं जुनं होतं, तसं आपण म्हणतो, "ती आहेच, तो आहेच." इथूनच चूक सुरू होते. स्त्रीला वाटते, "मी बोलले नाही तर त्याने समजून घ्यायला हवं." पुरुषाला वाटतं, "मी गप्प आहे म्हणजे सगळं ठीक आहे." पण वास्तव असं आहे मित्रांनो, गप्प राहणं म्हणजे सगळं ठीक असणं नाही. राग म्हणजे प्रेम संपणं नाही. दुसरी मोठी चूक म्हणजे ऐकायचं कमी आणि उत्तर द्यायचं जास्त. स्त्री जेव्हा बोलते, तेव्हा तिला उपाय नको असतो. तिला फक्त समजून घेणारा माणूस हवा असतो. आणि पुरुष जेव्हा गप्प असतो, तेव्हा तो दुर्लक्ष करत नसतो. तो फक्त स्वतःशी लढत असतो. मित्रांनो, नातं टिकवायचं असेल तर कोण बरोबर, कोण चूक हे सिद्ध करण्यापेक्षा नातं महत्त्वाचं आहे हे सिद्ध करा. दररोज थोडं बोला, थोडं ऐका आणि सर्वात महत्त्वाचं एकमेकांना गृहीत धरू नका. कारण नाती मोठ्या भांडणाने नाही, तर लहान-लहान दुर्लक्षाने तुटतात. आजचा व्हिडिओ मनाला लागला असेल तर लाईक करा. तसेच वास्तवे बोलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक नात्यातील माणसापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.